तरुणांच्या संशोधक वृत्तीला प्रोत्साहन देत त्यांचं संशोधन जगभरात पोहोचवण्यासाठी मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी झी 24 तासनं सुरू केलेल्या यंग इनोव्हेटर अवॉर्डचं हे दुसरं वर्ष. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकार झालेल्या भन्नाट संशोधनांना झी 24 तासनं या अवॉर्डद्वारे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. यावर्षी विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील ऐतिहासिक दीक्षांत सभागृहात पार पडतोय. माननीय राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई अशा दिग्गज मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार आहे. तरुणाईच्या या अफाट बुद्धिमत्तेचा सन्मान करण्यासाठी, कल्पक आणि सर्जनशील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. सर्वात प्रथम झी 24 तासचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी इतका चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु त्या टॅलेंटला एक्सप्रेस करण्याकरता एका प्लॅटफॉर्मची गरज असते आणि ते झी 24 तासच्या माध्यमातून होत आहे आणि चांगल्या प्रकारची स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांच्या नवीन कल्पना सादर करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यांना त्या पुढे घेऊन जाण्याकरता चांगल्या प्रकारचे उपक्रमसुद्धा राबवता येईल. म्हणून मला झी 24 तासचं मुद्दाम म्हणून अभिनंदन करावं असं वाटतं आणि ह्या उपक्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जर काही करण्याची संधी मिळाली तर आम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये फार आनंद होईल. सोहळ्याला हजर राहायला खूप आनंद होतोय, कारण यंग इनोव्हेटर अवॉर्ड हा जो प्रकार आहे हा मुळी अतिशय कल्पक असा प्रकार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योजक जे आहेत किंवा अनेक कल्पक मंडळी आहेत, अनेक संशोधक आहेत आणि खेड्यापाड्यात कुठे लपलेले आहेत अनेक विद्यार्थी आहेत, अनेक त्यांच्यातनं टॅलेंट शोधणं मला असं वाटतं अतिशय अभिनव असा उपक्रम आहे. त्याला म्हणजे मला याच्या शुभेच्छा आहेतच, पण मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचा हा असा उपक्रम आहे. कारण आपल्या भारतामध्ये जर का उद्योजक निर्माण व्हायचे असतील, संशोधक निर्माण व्हायचे असतील, शास्त्रज्ञ निर्माण व्हायचे असतील, तंत्रज्ञ निर्माण व्हायचे असतील आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह नवीन काहीतरी आपण करायला पाहिजे असेल तर आपल्यामध्ये जी काय एंटरप्रेन्योरशिप असते ती आपण जपायला पाहिजे आणि ती जपण्याकरता हा जो प्रयत्न चाललेला झी 24 तासचा तो मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.